नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शनी किंमत व स्थानिक किंमत हा शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक स्पष्टीकरणासहित व सराव प्रश्नासहित पाहणार आहोत। या घटकावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेला विचारले जातात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, दर्शनी किंमत म्हणजे काय? तर संख्येतील प्रत्येक अंकाला स्वतःची जी मूळ किंमत असते तिला त्या अंकाची दर्शनी किंमत म्हणतात। एखादा अंक कोणत्याही स्थानावर असला तरी त्याची दर्शनी किंमत कधीही बदलत नाही। सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं, दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत, म्हणजे जी किंमत आहे तीच त्या अंकाची दर्शनी किंमत असते। बघा, 587 ही एक संख्या आहे आणि या संख्येमध्ये 7 हा अंक एकक स्थानी आहे, 8 हा अंक दशक स्थानी आहे आणि 5 हा अंक शतक स्थानी आहे। तर 7 या अंकाची जी मूळ किंमत आहे ती आहे 7, म्हणजे तीच 7 या अंकाची दर्शनी किंमत आहे। 8 या अंकाची मूळ किंमत आहे 8, म्हणून 8 या अंकाची दर्शनी किंमत आहे 8। 5 या अंकाची मूळ किंमत आहे 5, म्हणून 5 या अंकाची दर्शनी किंमत आहे 5। म्हणजे आपण जर बघितलं तर 587 या संख्येमधील तिन्ही अंकांची जी दर्शनी किंमत आहे ती तो जो अंक आहे तीच दर्शनी किंमत आहे, म्हणजे मूळ किंमत आहे। म्हणजे दर्शनी किंमत ही कधीही बदलत नाही। म्हणजे दर्शनी किंमतीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की दर्शनी किंमत जी आहे ती बदलत नाही। आणि आता आपण पाहणार आहोत स्थानिक किंमत। तर बघा, स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत या शब्दामध्ये जो शब्द आलेला आहे स्थान, याचा अर्थ स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाच्या स्थानावरून ठरत असते। म्हणजे संख्येतील अंकाला त्याच्या स्थानानुसार जी किंमत प्राप्त होते तिला त्या अंकाची स्थानिक किंमत म्हणतात आणि स्थानानुसार अंकाची किंमत बदलत जाते। म्हणजे स्थानिक किंमत ही बदलत असते, म्हणजे स्थानिक किंमतीमध्ये बदल होत असतो। आता बघा, वरचं उदाहरण जे आपण बघितलं त्या परत एकदा घेऊया। 587 ही संख्या आहे, यामध्ये 7 हा जो अंक आहे तो एकक स्थानी आहे, 8 हा अंक दशक स्थानी आहे आणि 5 हा अंक शतक स्थानी। तर बघा, आता 7 हा अंक एकक स्थानी म्हणून त्याची स्थानिक किंमत आहे 7। आता 8 हा अंक दशक स्थानी आहे म्हणून 8 ची स्थानिक किंमत काय होणार आहे? 8 दशक 80 आणि 5 हा जो अंक आहे हा आहे शतक स्थानी, म्हणून 5 या अंकाची स्थानिक किंमत होणार आहे 500। म्हणजे स्थानानुसार त्या तिन्ही अंकांची जी स्थानिक किंमत आहे ती बदललेली आहे। मग आता बघा, स्थानिक किंमत काढण्याची अतिशय सोपी पद्धत काय आहे? तर बघा, 587 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? तर मग काय करायचं? कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढत असताना तो अंक प्रथम लिहायचा, 5 लिहिला आणि त्याच्या उजवीकडे किती अंक आहेत? 1 आणि 2, तर त्या 2 जागी 1 आणि 2 2 शून्य द्यायचे, म्हणजे 5 ची स्थानिक किंमत आहे 500। आता बघा, याच संख्येमधील 587 या संख्येमधील 8 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची। तर 8 हा अंक लिहायचा आणि त्याच्या उजवीकडे 1 अंक आहे म्हणून 8च्या समोर 1 शून्य लिहायचा, 8 ची स्थानिक किंमत झाली 80। अशा पद्धतीनं आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं स्थानिक किंमत काढता येते आणि स्थानिक किंमत ही बदलणारी असते। तर बघा, प्रत्यक्ष आपण काही सराव प्रश्नांच्या माध्यमातून ही स्थानिक किंमत समजावून घेऊ। बघा, पहिला प्रश्न आहे 34567 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? तर बघा, प्रश्नामध्ये काय दिलं आहे? 34567 आणि 5 या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे। तर बघा, आपण आत्ताच बघितलेलं आहे, 5 हा अंक लिहायचा आणि त्याच्यापुढं 1 आणि 2 अंक आहेत, त्या ठिकाणी 2 शून्य लिहायचे, म्हणजे 5 ची स्थानिक किंमत आहे 500। म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा, पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, 98023 या संख्येतील 8 या अंकाची दर्शनी किंमत किती? बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे। 98023 या संख्येमधील 8 ची दर्शनी किंमत किती?
तर बघा दर्शनी किंमत ही त्या अंकाची मूळ किंमत असते, म्हणून 8ची दर्शनी किंमत असणार आहे 8. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 8ची दर्शनी किंमत 8. बघा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. 76,543 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत व 4ची दर्शनी किंमत यांची बेरीज किती? बघा प्रश्न व्यवस्थित बघा. 76,543 या संख्येमधील 6ची पहिल्यांदा काय करायची आहे? स्थानिक किंमत काढायची आहे आणि 4ची दर्शनी किंमत यांची बेरीज किती? तर बघा 6ची आपण स्थानिक किंमत काढूया. 6च्या उजवीकडे 3 अंक आहेत म्हणून 1 2 3 3 शून्य दिले म्हणजे 6ची स्थानिक किंमत झाली 6,000 अधिक 4ची दर्शनी किंमत आहे 4. यांची बेरीज 0 अधिक 4 0, 0शी 0, 0शी 0, 6शी 6 म्हणजे याची बेरीज येणार आहे 6,004. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6,004. बघा या प्रश्नामध्ये 6ची स्थानिक किंमत विचारली आहे ती आहे 6,000 आणि 4ची दर्शनी किंमत विचारली आहे 4 आणि या दोघांची बेरीज विचारली ती आली 6,004. बघा पुढचा प्रश्न आहे 12,345 या संख्येत 3ची दर्शनी आणि स्थानिक किंमत यातील फरक किती? तर बघा संख्या आहे 12,345 या संख्येमध्ये 3ची दर्शनी किंमत आणि 3ची स्थानिक किंमत यातील फरक किती? तर बघा आता 3ची जी स्थानिक किंमत आहे ती आहे 300 आणि दर्शनी किंमत आहे 3. मग 300 वजा 3 बघा इथं 2, इथं होणार 10, परत आपण ह्यातून एक हातच्या घेतला, इथं उरले 9 आणि इथं झाले 10 म्हणजे 10तनं 3 गेले उरले 7, 9शी 9 आणि 2शी 2 म्हणजे यातील फरक आहे 297. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. 54,321 मधील 4ची स्थानिक किंमत व 2ची स्थानिक किंमत यातील फरक किती? तर बघा 54,321 मध्ये काय विचारलेलं आहे? 4ची स्थानिक किंमत आणि 2ची स्थानिक किंमत यातील फरक किती? तर प्रथमतः बघा 4ची स्थानिक किंमत किती आहे? तर 4,000 स्थानावर आहे. 4ची स्थानिक किंमत आहे 4,000 आणि 2 हा अंक दशक स्थानावर आहे, त्याची स्थानिक किंमत आहे 20. मग आता 4,000 वजा 20, शून्यमधनं 0 गेले 0 उरले, 0मधनं 2 जात नाही, इथं पण 0 नाही, इकडचा एक हातच्या घेतला, इथं उरले 3, इथं झाले 10, पण परत आपल्याला इकडं अंक हातच्या आणायचा आहे म्हणून इथं हातच्या घेतला, इथं उरले 9 आणि इथं झाले 10. 10तून 2 गेले उरले 8, 9शी 9 आणि 3शी 3 म्हणजे या दोन्हीतला फरक जो आहे तो 3,980 इतका आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3,980. बघा पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 6. 7 स्टार 4 स्टार 2 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 6,930 आहे, तर स्टारच्या जागचा अंक कोणता? तर बघा 7 स्टार 4 स्टार आणि 2 दोन्ही ठिकाणी समान अंक आहे आणि त्या समान अंकाच्या स्थानिक किमतीतला जो फरक आहे तो आहे 6,930. तर बघा इथं आपण पर्यायानुसार गेलो तर पहिला जो अंक आहे तो आपण इथं 6 ठेवला आणि इथं 6 ठेवला, तर ह्या 6ची स्थानिक किंमत होणार 6,000 आणि 6,000 वजा 60. मग 6,000 वजा 60 जर आपण केलं तर उत्तर येणार 5,940. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा आपण जर 7 ठेवलं तर 7 आणि इथं पण 7 ठेवलं तर 7,000 वजा आपण जर 70 केलं तर
फरक येणार आहे 6930. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 7 हा अंक ठेवायला लागणार आहे, कारण त्यांनी आपल्याला काय अट घातलेली आहे की दोन्ही ठिकाणी समान अंक आहे. मग बघा परत एकदा 7 स्टार 4 स्टार आणि 2. मी इथं आपण काय केलं 7 हा अंक ठेवला आणि इथं पण 7 हा अंक ठेवला. तर बघा हा 7 अंक एकक, दशक, शतक, हजार स्थानी, म्हणून याची स्थानिक किंमत असणार 7000 आणि हा अंक एकक, दशक स्थानी, म्हणून याची स्थानिक किंमत असणार 70. मग 7000 मधून 70 गेली तर उत्तर येणार आहे 0 3 9 आणि 6. तर बघा अशा पद्धतीचं ज्यावेळी उदाहरण येतं 7000 वजा 70 हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. इथं आपल्याला हाच्याची वजाबाकी करावी लागते आणि हे उदाहरण अतिशय किचकट होतं. अशा वेळी आपण अतिशय सोप्या पद्धतीनं हे उदाहरण सोडवू शकतो. तर 7000च्या जागी आपण 7000पेक्षा एक अंक कमी घ्यायचा 6999. त्याचबरोबर खालचा जो 70 अंक आहे त्यामधून सुद्धा एक अंक कमी घ्यायचा 69 आणि या दोघांची वजाबाकी करायची. 9 मधून 9 गेले 0 उरले, 9 मधून 6 गेले 3 उरले, 9शी 9 6शी 6. दोन्ही प्रश्नांचं उत्तर जे आहे ते समानच येतं, उत्तरामध्ये कोणताही बदल होत नाही. पण 7000 वजा 70 इथं आपल्याला अनेक वेळा हातच्या घ्यावा लागतो आणि त्यामध्ये आपला गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वेळी एक अंक कमी घ्यायचा वरच्या संख्येत आणि एक घर मागं संख्या घ्यायची. उत्तर दोन्ही ठिकाणी समान येतं आणि आपलं उत्तर चुकण्याची शक्यता कमी असते.